निवडणुकांच्या तोंडावर मतदार राज्याला भुलवण्यासाठी कुणी सोशल मीडिया वापरून हायटेक होतंय तर कुणी घरोघरी जाऊन आपण किती सोशल आहोत हे दाखवतं। मात्र गावाकडच्या मतदाराला भुलवण्यासाठी उमेदवार सिनेमाची गाणी वापरतायत। गाण्यावर झिंगाट होऊन मतदार राज्य आपल्या पारड्यात मतांचं दान टाकेल असं इथल्या उमेदवारांना वाटतंय। आता लक्षात ठेवूया, अपक्षाला निवडूया, घरोघरी जाऊन आता साऱ्यांना सांगूया, होऊन हुशार करूया, प्रचार मोटार निवडूया, पाणी घर 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 घरात घर 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 झिंगाट प्रचाराचं हे झिंगाट सॉन्ग। मोटार घर 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 मतदारांचं नाव, पक्ष, विकासाचे मुद्दे इतकंच काय तर विरोधकांवरही हल्लाबोल गाण्यातूनच होतोय। शहरात मोबाईलवर हायटेक प्रचार सुरू असेल, गावाकडे मात्र हीच गाणी गाजतायत। बरं, उमेदवार बदलतो तसं गाणंही बदलतं। कुणाला झिंगाट व्हायला आवडतं तर कुणाला अंबाबाईच्या चरणी लीन व्हायला, तर कुणी डीजेचं थ्रिल घेतो। आपण जर म्युझिकच्या द्वारे, समजा संगीताच्या द्वारे लोकांजवळ जर पोहोचलो तर लोकांना लवकरात लवकर आपलं पक्षाचं चिन्ह, आपल्या पक्षाचे जे विचार हे लोकांना ताबडतोब पोहोचतात। नवीन गाणे हवेत एकदम, म्हणजे आता झिंगाटचा ट्रॅक आहे, झिंगाटवर घ्या सर, या कोलीवाड्याची शान घ्या, किंवा यांचा आवाज द्या आम्हाला, नाना पाटेकर साहेबांचा आवाज द्या, असं त्यांची मागणी आहे। सैराट झालं जी या गाण्यावरती, या गाण्यासाठी खूप मागण्या आहेत, पण ते काय होतं की त्या शब्द बरोबर आम्हाला गाण्यामध्ये बसवावी लागतात, तर कधी कधी ती शब्द जास्त होतात। मग त्या उमेदवारांना आम्हाला सांगावं लागतं की हे शब्द जास्त झालेत, यांना थोडं आपल्याला कमी करावं लागेल, आणि यामध्ये आमची खूप कसरत होते। एरवी ओसाड पडलेले हे रेकॉर्डिंग स्टुडिओ सध्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीनं हाऊसफुल झालेत। रात्रंदिवस काम सुरू आहे। सूत्रसंचालकांना पूर्वी कामं शोधायला लागायची, आता उमेदवार त्यांची पळवापळवी करतायत। इतके प्रचारक झालेत, इतके उमेदवार झाले की आम्हाला पण स्टुडिओला खूप खूप लोड येतं। दिवस रात्र काम करतो आम्ही, आणि प्रत्येकालाच अर्जंट आहे। आता 7 तारखेपासून प्रचार आहे, उद्यापासून, तर आज इतके लोक येऊन बसलेत, बाहेर पण असंख्य लोक उभे आहेत, लाईनने आहेत। सूत्रसंचालकाला आता जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे। कार्यक्रमांची संख्या भरपूर झालेली आहे, उमेदवारांची संख्या भरपूर झालेली आहे, सूत्रसंचालकांची संख्या कमी आहे, म्हणून आता दिवस कमी, वेळ कमी, कामं भरपूर, कार्यक्रमांची संख्या भरपूर। आता निवडणुका होईपर्यंत माझ्याकडे आता तारखा जवळपास शिल्लक राहिलेल्या नाहीत। रेकॉर्डिंग झालेली गाणी रिक्षा, मोबाईल यांच्या सोबतच अशा पत्रिकांवरही वाचतायत। आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ही पत्रिका कोणी फेकणार नाही। हे पत्रिका डोर टू डोर जाऊन एका घरामध्ये एक दिली तर त्या पूर्ण घरामध्ये हे पत्रिकाचा चांगला प्रचार होणार आहे त्या उमेदवाराचा, आणि उमेदवाराचा खर्च पण कमी होईल। हे सगळं काही ठीक आहे, पण मतदार राजा गाणं कितीही झिंगाट असलं तरी त्याला भुलू नको। डोकं जाग्यावर ठेव आणि योग्य उमेदवारच निवड, अन्यथा आज त्यांच्या गाण्यावर नाचताय, उद्या तालावर नाचावं लागेल। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवार एक न अनेक प्रचाराचे फंडे वापरताना दिसतोय। अगदी हातातल्या रुमालापासून ते गळ्यातल्या मंगळसूत्रापर्यंत प्रचाराचं साहित्य बाजारात उपलब्ध आहे, आणि आता त्यातच भर पडलीये ती चित्रपटाच्या गाण्यावर आपला प्रचार करण्याची। पाहुयात मतदार राजा कुणाला पसंती देतोय, चित्रपटाच्या चालीला की उमेदवाराच्या। कॅमेरामन मुहम्मद समीसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।